तर नमस्कार मित्रांनो, गुड इव्हिनिंग. आता जस्ट शाळेतून आलेलो आहे आणि आज मीटिंग होती. उद्या रिझल्ट आहे आणि स्कूलला मला परीला उद्या घेऊन जायला लागणार आहे. तर मित्रांनो, हा सगळा पसारा जो आहे तो मी काढला आहे. तर तो तुम्ही म्हणत असाल तर का काढला आहे, तर का त्याचं कारण सांगतो. मला चालू करायचं आहे पॉडकास्ट. जे फेक पॉडकास्ट तर ते आहेच, मी आता ते पण चालू करतो एंटरटेनमेंटच्या पर्पजसाठी. पण नवीन पिढीला प्रेरणा मिळण्यासाठी मी एक मोठं पॉडकास्ट, आपलं जे जेन्युइन पॉडकास्ट असते ना, ते चालू करणार आहे. त्यासाठी जरा सोप्याची अरेंजमेंट चेक करत होतो. पण हा सोफा जो आहे तो एकदम आडमढिंगी सोफा आहे आमचा. आता त्यात मला काय करू सूचना झाली. तर पुन्हा मी काय म्हणतोय, हा जो एल शेप सोफा आहे तो इथं असा लावला तरी तो 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 वाला हे वाला हे काढून इथं लावायचा तात्पुरतं. दिसेल की चांगलं. जवळजवळ सर इथं बसतील, मी इथं बसणार. मी त्या साईडला बसणार ना. हँडल कशाला लागते? तर मित्रांनो, आपण सेटअप करून बघूया कसं दिसते बघूया. आणि त्यानिमित्ताने इथली आम्ही साफसफाई पण करेन, कारण इथली साफसफाई कधी आम्ही करतच नाही. करतेस का मित्रांनो? ही घेते खालना, पण मी लोटा लागलं ना, मी लावलो जाव टुमकी बजाव करतो काम. तर बघूया आपण. मित्रांनो, ह्याचा काही उपयोग होत नाही. जरा विचार करून घ्यायला पाहिजे होतं. एअर शेप मध्ये इथं बसेल का काय, जरा तेच केलं आहे की नाही. कसं 2 बाय सिंगल असते की नाही, 2 हे जे मेन सोफा आणि सिंगलचे 2 चेअर घेतले असताना तर एक नंबर काम झालं असतं. मला आज पॉडकास्टला ते उपयोगी पडलं असतं. हे एल शेप घेतल्यामुळे ना सगळे काम करतात, सगळे बोंब झाल्या. एक काम करतो, तो काढतो आणि एल तिथं लावतो. सरांना इकडे बसवतो, मी तिकडे बसतो. ये बघा की हे जरा झाडू दे. स्पायडर बघ. चाल बघू. बघ आता झाली नाही जवळजवळ. त्याला काय वाईट काय दिसायला लागली मग. तर मित्रांनो, हे असं करून बघायला लागते. त्याशिवाय आपल्याला एक अंदाज पण येणार नाही. कारण कसं आहे, कुठलेही काम करण्याआधी प्लॅनिंग असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. कोणतंही काम करा त्यासाठी प्लॅनिंग खूप महत्त्वाचं आहे काय बोले. परफेक्ट. मित्रांनो, ह्या कॅमेरामधनं व्ह्यू कसा दिसतोय बघा, हा सेटअप कसा दिसतोय बघा आणि सांगा मला. हे नीट केलं नाही, नीट करतो. इथं जे आहे त्या मोठ्या उशीशी लावतो. मित्रांनो, सुरुवात आहे माझी आणि वयामध्ये सुरुवात कशी का असं ना, पण आपण केली पाहिजे सुरुवात. इथं आता मोठी बसत नाही, बारकीच बसू इथे. ठीक आहे. बघा हा जो सेटअप आहे कसा दिसतो सांगा मला. मेन म्हणजे आपण म्हणतो ना की सगळं इक्विपमेंट आले की आपण मग करणार, मग चालू करू. तोपर्यंत म्हणजे, आणि ज्यावेळेस इक्विपमेंट येतील आपल्याकडे त्यावेळेस प्रत्यक्षात म्हणजे प्रॅक्टिकलमध्ये असं काहीच होत नसतं जसं आपण विचार केलेला असतो. त्यासाठी आपण जे आहे त्या मटेरियलमध्ये, ज्या आहे त्या सुविधांमध्ये सुरू करणं खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. कारण धाडस हे कधी ना कधी करावंच लागतं तुम्हाला. जे उद्या करणार आहे ते आज करायचं. आणि ह्यासाठी मी ते करतो. तुम्हाला पटणार नाही, पॉडकास्ट करायचं माझं हे डोक्यात जवळजवळ मी 2 वर्ष आधी मग मी ते प्लॅन केला होता की मला पॉडकास्ट करायचा आहे. आणि मी सुद्धा ह्याच गोष्टीवरती थांबलो होतो की माझ्याकडे अजून लाईट्स वगैरे ते नाहीत. पण ही लाईट्स मी घेतलेली आणि एक लाईट नाही आहे. एक लाईट आता मी 7 तारखेला मागवल्या. तर त्यासाठी खास पॉडकास्टसाठी मागवल्या मी. आणि जर 2 लाईट आल्या आणि एक पाठीमागं RGB टाकली, 2 टाकणार ॲक्च्युली, एक तिथे एक टाकणार आणि तिथे एक टाकणार, तर कडक होऊन जाईल. कडक म्हणजे कडक होऊन जाईल. आता प्रॉब्लेम असं झाला आहे की ह्याची हाईट खूप होते. बघा यात तुम्ही बघू शकता, हा हाईट खूप होते, ह्या लेवलला आला आहे. तर आता मला काय करायला लागणार, खाली टेबलवरती ठेवायला लागणार मला. कशी करायला बघा मला. तिकडे कुठे चाललायस? तिकडे जा म्हणते मला. जीव खायला लागलायस माझा. हाय काय जीव? असं बघून शिवते ती. काय करू? पाट शिवायचं असते.
तुला देते का हा, धर धर काय धर शिवूया. मी नाही बघ शिव बोलणं लय सोपं असतंय. शिवलं बघ. हा शिवलं पूनमला शिवलं मी माझी नाहीस तू इकडं करतो मी पटापटा कामाची सांग कर, सांग तिरकं बिरकं गेलं हा तिरकं बिरकं सांगतो. धर पहिला व्यवस्थित मशीन ते असते का हँडमेड ते हे चालय की आता Electric पिना असतं. मारते बघ आपण हा हो तेवढं मशीन आले. एका कामासाठी किती माणसं आहेत बघा दोघं जण तर अशा तऱ्हेनं मी सेमी स्टिच करून घेतलेलं आहे. प्रॉपर नाही पण सेमी स्टिच केलं आहे जेणेकरून मला टिपा पटकन काढता येतील. तर लेहंगाचं शूट आता कॅन्सल झालेलं आहे आणि हा जो ड्रेस आहे जो मित्रावरून मी मागवला होता त्याचं शूट मी आता करणार आहे. आणि कालच जे प्रोडक्ट आल्यात ते आज मी यूज करणार आहे. तर बघूया कसे प्रोडक्ट्स आहेत. खूप मी एक्साइट होते हे वापरण्यासाठी. चलो तर आधी मॉइश्चरायझर यूज करू. हा मॉइश्चरायझर असा आहे जो इन्स्टंट ग्लो देतो. तर हे आहे जुनंवालं जे थोडंसं संपलेलं आहे आणि हे आहे नवीन. दोन्ही पण सेम आहेत जे मी यूज करते आणि चांगला मला ह्याचा रिझल्ट आहे. तर मी आज नवीन ट्राय करणार आहे. हा ब्लेंडर आहे थोडासा ओला करून घेतला आहे कारण व्यवस्थित स्प्रेड व्हावं पटकन स्प्रेड व्हावं यासाठी. मित्रांनो बायकोसाठी काय काय करायला लागते बघा. बायकोच्या एका रीलसाठी आता मी काच मस्तपैकी आता स्वच्छ पुसून घ्यायला लागलोय कारण हिला रील शूट करायचं आहे ह्यातून. मी पुसू काय नको राहते पुस. क्या भाई लॉकडाउन में सब दिन देख लिया हमने लेकिन एक दिन नहीं देखा हमने. मी हे म्हटलं बाकीचं आवरते तोपर्यंत ते आवर लगेच बायकोसाठी कळवलं पाहिजे मोठा. अरे तुझ्यासाठी काही करत आहे तू बोल फक्त नुसतं बोल मी इथनं पळून जातो. चांगलं कधी बोलायचंच नाही. हमको आता ही तर हा आहे माझा पसारा. हे आता नंतर ठेवते सगळं. तर मित्रांनो मस्तपैकी वार सुटलेला आहे बघा. हे बाहेर पायरीवर बसून आम्ही मस्तपैकी कोकमचा आनंद घेत आहोत मित्रांनो. एक नंबर मित्रांनो एक नंबर. या तुम्ही पण या. आज आमची परी नाही आहे चुटकी नाही तर या इथं खाली बसत्या. एक नंबर तुझी कंबर हाय चाल मॅडमला आमचं तेवढंच येते एक नंबर म्हणली. शाळेत कधी एक नंबर काढला नाही पण एक नंबर म्हणली की डान्स करायला तेवढे येते. शाळेत नाही पण घरात एक नंबर कोणाचा तुझं आमचे गुरुजी हेच आहेत आणि गुरुजी म्हणेल ती पूर्व दिशा.